नमस्कार. आज 5 जानेवारी 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. वीज कंपन्यांचे खाजगीकरण नाहीच. अगदी काल त्याचा फटका आपल्या व्हिडिओला आपण बसलेला होता. म्हणजे ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांनी संप वगैरे केलेलं होतं, मग त्यावरती अगदीच 7 वीज निर्मिती केंद्रांना वगैरे फटका बसलेला आहे. त्यापैकी आपण पण आहोत. ओके, त्यामुळे कालचा व्हिडिओ वगैरे आपल्याला मिळाला नसेल. तर आजपासून परत आपण कंटिन्यू वगैरे राहणार आहोत. तर कर्मचाऱ्यांचा संप वगैरे मागे आहे. मग पहा, आता हे कर्मचारी संपावर वगैरे जात असताना म्हणजे अशा पद्धतीने खाजगीकरण वगैरे जे आहेत, मग आता यामध्ये प्रॉब्लेम काय होतो पहा. तर इथे सरकार जे आहे ना, सरकारांनी जे कर्मचारी वगैरे आहेत त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. पहा, गेल्या वर्षी महामंडळ आपलं एस टी महामंडळाचा संप पण असंच झालेला होता. त्याचा फटका जे विद्यार्थी वगैरे आहेत, रूरल भागातील जे विद्यार्थी वगैरे आहेत त्यांना नक्कीच त्याचा फटका झालेला होता. परंतु अशा वेळी सरकारला जे आहे ना, ते अगदीच जनतेला विश्वासात वगैरे घेणं गरजेचं असतं. कारण आपल्याकडे लोकशाही आहे. मग लोकशाही असताना आपल्याकडे अगदीच जनतेचं वगैरे ऐकावं लागतं. त्यासाठी आपल्याला सरकार जे आहे ते सरकार कार्य करत असताना किंवा तुम्ही पण उद्या प्रशासनात गेल्यानंतर तुम्हाला जनतेला विश्वासात घेणं हे अगदी गरजेचं आहे. म्हणजे कोणती का बातमी होईना, म्हणजे कोणतीही घटना जरी झाली तर तिथे जनता आपल्याला अगदीच जनतेला सर्वोच्च वगैरे मानायचं आहे. कारण जनता ही मालक असते व आपण सेवक असतो प्रशासनात गेल्यानंतर. हे प्लीज तुम्ही सर्वांनी पण लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आपण दुसरी न्यूज पाहूयात. ही न्यूज अशा पद्धतीने होती, म्हणजे आता हे संप वगैरे मागे झालेला आहे. आता याबाबतीत आपल्याला PhD वगैरे काही करायची गरज नाही आहे. ओके, त्यामुळे याला स्किप करूयात. त्यानंतर पुढे जाऊयात. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार निघाले दावोसला. शिष्टमंडळात मित्रच्या अजय अशर यांचाही समावेश आहे. ओके, आता दावोस इथे संमेलन बसणार आहे. तर दावोस येथे होणाऱ्या जागतिक गुंतवणूक परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. मग पहा, आता दावोस येथे तुम्हाला एक होमवर्क आहे. दावोस येथे आणखीन काय भरतं याची प्लीज मला तुम्ही एकदा हे द्या, म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की मला ते तेवढं सर्च करून वगैरे सांगू शकता. ओके, दावोस या ठिकाणी आता नवीन म्हणजे जागतिक गुंतवणूक परिषद वगैरे भरणार आहे. कारण पहा, ही जागतिक गुंतवणूक परिषद कशामुळे भरणार आहे तर 2020 मध्ये कोविड आलेलं होतं. मग कोविड आल्यानंतर पहा, आपल्याकडे 2023ला आता काय सांगितलं आहे, वर्ल्ड बँक त्यानंतर IMF वगैरे यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला डायरेक्टली सांगितलेलं आहे की 2023 मध्ये मंदी वगैरे येणार आहे. का? कारण कॅपिटल फ्लो अद्याप बंद आहे. ओके, जे कॅपिटल वगैरे आहे म्हणजे भांडवल गुंतवणूक वगैरे जे आहे ते फ्लो होत नाही आहे सध्याला. ओके, कारण जे गुंतवणूकदार वगैरे होते ते ऑलरेडी पैसे वगैरे काढून घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे काय झालं, डॉलर, ओके, हे जे डॉलर आहे व इकडे जे रुपया आहे, रुपयाचं मूल्य वगैरे जे आहे ते घटलेलं आहे व डॉलरचं वाढलेलं आहे. कारण गुंतवणूकदार जे आहेत ते भारत सोडून पळून वगैरे गेले. म्हणजे काय, कॅपिटलचा फ्लो सध्याला नाही आहे मार्केटमध्ये. त्यासाठी कॅपिटलचा फ्लो वगैरे परत एकदा आणण्यासाठी ही परिषद वगैरे होत आहे. मग इथे आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिकडे जात आहेत. मग ती अगदी चांगली बाब आहे. मग पाहूयात कशा पद्धतीने गुंतवणूकदार वगैरे महाराष्ट्रात येतील का, व किती टक्के गुंतवणूक वगैरे ते करतील. ओके, तर अशा पद्धतीने ही न्यूज आहे ती म्हणजे पॉझिटिव्ह आहे. पाहूया त्याचे इम्पॅक्ट वगैरे कशा पद्धतीने पडतील. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून दुसरी न्यूज वगैरे काही गरजेची मला वाटली नाही. त्यानंतर देश विदेश या पेजवरती पहा, उत्तर प्रदेश सरकारला तुर्तास दिलासा. म्हणजे काय झालेलं होतं आपण पाहिलेलं आहे. डिसेंबरमध्ये हायकोर्टाने त्यांनी जो निर्णय वगैरे घेतलेला होता उत्तर प्रदेश सरकारचा, तो निर्णय वगैरे रद्द केला की निवडणुका तुम्ही OBC आरक्षणाविनाच वगैरे घ्यायचं, असं त्यांना डायरेक्टली फटकारलं. ओके, मग आता उत्तर प्रदेश सरकार कुठे गेलेली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे. मग सुप्रीम कोर्टाने स्टडी वगैरे करण्यासाठी हा जो निर्णय घेतलेला होता हायकोर्टाने त्याला स्टे वगैरे आणलेला आहे. म्हणजे काय, स्थगिती दिलेली आहे. आता तिथे इलेक्शन पण नाही व OBC आरक्षण पण नाही, अशा पद्धतीने स्थिती आहे. जसं महाराष्ट्रात आहे तसंच उत्तर प्रदेशमध्ये वगैरे चालू झालेलं आहे. महाराष्ट्रात पण आपण पहा, आपल्या जे महानगरपालिका वगैरे आहे त्यांची मुदत जी आहे ती संपून गेलेली आहे. म्हणजे आता सध्याला महानगरपालिकेमध्ये जे आपले कर्मचारी वगैरे ते कार्यरत नाहीत, परंतु जे प्रशासकीय आहे ते कार्यरत आहे. ओके, प्रशासन आता कार्यरत आहे. जे आपले निवडून आलेले जे अधिकारी वगैरे होते, मेयर वगैरे, ते आता तिथे कार्यरत नाहीत. प्लीज ते तुम्ही लक्षात घ्या. ओके, कारण ते आपल्याला माहिती आहे निवडणुकीचा कालावधी वगैरे त्यांचा संपून गेलेला आहे. ओके, त्यांचा म्हणजे 5 वर्षाचा जो कालावधी असतो तो संपलेला आहे. त्यामुळे प्रशासन कार्यरत आहे. आता कोणतीही जिल्हा परिषद घ्या किंवा तुम्ही आपलं जे महानगरपालिका नगरपालिका वगैरे जे आहेत त्यांच्या निवडणुका आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सध्याला मॅटर आहे महाराष्ट्राचा. अगदी त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर आपला उत्तर प्रदेशचा जो मॅटर आहे तो तिकडे गेलेला आहे. आता त्या संदर्भातचा पण व्हिडिओ म्हणजे OBCची जनगणना, त्यानंतर OBCचं प्रकरण काय वगैरे जे काही आहे ते ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. अगदी त्याच धर्तीवर मी पूर्वीचा जो व्हिडिओ आपण कव्हर केलेला आहे त्यालाच मी रिअपलोड वगैरे करत आहे. काल तुम्ही पाहिलेला असाल की शैक्षणिक बाजार, तो व्हिडिओ मी 3 जानेवारीला आपण काय केलेलं आहे त्याचं द हिंदूमध्ये विश्लेषण केलेलं होतं, त्यालाच रिअपलोड वगैरे केलेलं आहे.
त्यानंतर पहा, जे विद्यार्थी माझ्यासोबत 31 डिसेंबरच्या वृत्तपत्रामध्ये वगैरे होते त्यांना अगदी ही न्यूज माहिती असेल, कारण त्या दिवशी आपण द हिंदू बिझनेस लाईनमध्ये हे हायड्रोजन प्रोजेक्टबद्दल वगैरे आपण चर्चा केलेली होती. ओके, मग आता त्याच धर्तीवर पहा, हरित हायड्रोजन उत्पादनाला प्रोत्साहन वगैरे भारत सरकार देत आहे. ओके, शुद्ध ऊर्जा निर्मितीसाठीच्या मोहिमेला केंद्राची मंजुरी वगैरे आलेली आहे. आपण त्या दिवशी पाहिलेलं होतं की 2023 मध्ये कशा पद्धतीने यावरती चर्चा वगैरे होणार आहे. तर त्यातील पहिला टप्पा जो आहे तो पार झालेला आहे. कारण पहा, 2020-21 या बजेटमध्ये काय झालेलं होतं, 800 लाख कोटीची रक्कम वगैरे वर्ग करण्यात आलेली होती. तर ग्रीन हायड्रोजन GS2, ओके, या ग्रीन हायड्रोजनच्या प्रोजेक्टला वगैरे रक्कम वगैरे वर्ग करण्यात आली होती. मग आता त्याच बेसिसवर यावर्षी काय करत आहे केंद्र सरकार, तर आता हे पैसे वगैरे जी वर्ग करण्यात आलेली होती रक्कम बजेटमध्ये, त्याचा आता अगदीच जी मोहीम आहे त्याला केंद्राची मंजुरी वगैरे देण्यात आलेली आहे. मग पहा, हे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प वगैरे नेमकं काय ते आता पाहून घेऊयात आपण. तर पहा, वातावरण बदलाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी जगभर हरित हायड्रोजनच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात असून देशातही 2030 पर्यंत 50 लाख टन हरित हायड्रोजन उत्पादनाची शक्यता निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेले आहे. पहा, आता UPSC प्रिलिमला प्रश्न डायरेक्टली इथून विचारला जाऊ शकतो की जे ग्रीन हायड्रोजन आहे ते कुठून तयार होतं. ओके, ते एक स्टेटमेंट होईल. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट 2030 पर्यंत म्हणजे केव्हापर्यंत आपण हे लक्ष ठेवलेलं आहे की 50 लाख टन वगैरे हरित हायड्रोजनची क्षमता वगैरे आपण केव्हापर्यंत पार करू, असं आपण डायरेक्टली UPSC प्रश्न विचारते. मग तेव्हा 2030 पर्यंत 50 लाख टन एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, 50 लाख टन कधीपर्यंत, 2030 पर्यंत. हे दोन स्टेटमेंट गरजेचे आहेत. व हरित जे हायड्रोजन आहे ते कशापासून वगैरे बनतं ते पाहून घेऊयात आता आपण. पहा, H2O आपणा सर्वांना माहिती आहे. H2O म्हणजेच काय आहे, पाणी. ओके, मग पाण्याला जर तुम्ही तापवलं, ओके, पाण्याला जर तापवलं तर त्याचं काय होतं, बाष्प होते. ओके, बाष्प होते व पाण्याचं हवेत रूपांतर होतं. मग पहा, आता या बाष्प वगैरे जी प्रोसेस आहे यामध्ये आपल्याला एनर्जी तर भेटत आहे. ओके, एनर्जी तर अगदीच मिळते. म्हणजे पहा, आपल्याकडे जेव्हा पहिली रेल्वे वगैरे आली किंवा वाफेवरचं इंजिन वगैरे आले तर ह्याच संकल्पनेवरून वगैरे आलेले होते. म्हणजे बाष्पामध्ये पण अगदी भरपूर ऊर्जा वगैरे असते, म्हणजे एनर्जी यांच्यात पण असते. ओके, कारण एनर्जीचे आपल्याला कन्सेप्ट वगैरे माहिती आहे, तर तिकडे मी जात नाही आहे सायन्समध्ये वगैरे, म्हणजे एनर्जीचं कशा पद्धतीने रूपांतर वगैरे होतं. ओके, मी तिथं स्टॉप होतोय, परंतु तुम्हाला माहिती असेल की बाष्पामध्ये पण आपल्याला एनर्जी वगैरे सापडते. मग अगदी याच बेसिसचा आपण उपयोग करतोय. ओके, म्हणजे ह्या सर्व एनर्जीचाच उपयोग करतोय. फक्त आता इथं आपण बाष्पाचा उपयोग करत नाही, तर इथं आपण काय करतोय, हायड्रोजनचा उपयोग करतोय. ओके, हायड्रोजनचा. व हे हायड्रोजन आपण काय करतोय, हे अशा पद्धतीने सिलेंडरमध्ये वगैरे सामावून ठेवतोय, किंवा ज्या पद्धतीने आपल्याकडे पेट्रोल वगैरे जे असतं, ओके, म्हणजे जे ट्रक वगैरे असतं पहा, टँकरमध्ये आपण त्याला साठवून वगैरे ठेवू शकतो. अगदी त्याच पद्धतीने हायड्रोजनचा आपण काय करणार आहोत, हे टँकरमध्ये वगैरे साठवून ठेवणार आहोत. हायड्रोजनला टँकरमध्ये वगैरे साठवल्यानंतर आपण असं म्हणजे पेट्रोलियम वगैरे जिथं असतं अगदी त्या पद्धतीने आपण H2चं पण वगैरे विक्री केली जाऊ शकते. अशा पद्धतीने ही संकल्पना आहे. म्हणजे काय, H2O हे जे पाणी आहे याला इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. इलेक्ट्रोलायसिस आता द हिंदूमध्ये ते आलेलं आहे. पहा, एक मिनिट, 2 पेज तर पूर्ण हे आहे. तर पहा, आता इथे आय थिंक इथे इमेज दिलेली नाही आहे, पूर्वी दिलेली असणार, त्यामुळे मला कदाचित हे झालेलं, कन्फ्यूज झालेलं. परंतु हे पहा, तुम्ही लक्षात घ्या. तर H2O, ओके, H2O म्हणजे काय असतं, पाणी असतं. मग पाण्याला इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. मग पाण्याला इलेक्ट्रोलायसिस केल्यानंतर O2 वेगळं होतं, सॉरी, O वेगळं होतं, म्हणजे ऑक्सिजन वेगळं होतं व H2 वेगळं होतं. ओके, म्हणजे यांना स्प्लिट करायचं आहे आपल्याला, H2. ओके, मग ह्या H2 जेव्हा स्प्लिट वगैरे होईल, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे, त्याला आपण कुठे, टँकरमध्ये वगैरे साठवणार. व टँकरमध्ये साठवून वगैरे हे कुठे नेणार, म्हणजे पेट्रोलियमच्या वगैरे ठिकाणी नेणार, म्हणजे त्यांच्या स्टेशनच्या वगैरे ठिकाणी नेणार. व ते तुम्ही पुढे त्याचं वर्ग वगैरे कराल, ज्याचा आपल्याला पोर्ट, म्हणजे अगदी मोठे वाहनं, बारीक वाहनं वगैरे सगळीकडे आपल्याला ह्या एनर्जीचा वगैरे उपयोग करता येईल. हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. अशा पद्धतीने आहे हे ग्रीन हायड्रोजन. ओके, मग आता ही ग्रीन हायड्रोजन संकल्पना आय होप तुम्हाला समजलेली असेल. आता हे हायड्रोजनच आहे. ग्रीन हायड्रोजन याला कशामुळे म्हटलेलं आहे, तर प्रॉब्लेम काय आहे पहा, तर यातून कोणताच म्हणजे या हायड्रोजनला वगैरे तुम्ही जर स्प्लिट केलं, म्हणजे अशा पद्धतीने स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला काय इथं कोणतं तरी प्रदूषण वगैरे झालेलं आढळलं का, तर कोणतंच प्रदूषण वगैरे इथं काहीच दिसत नाही. ओके, हे प्रदूषण कुठंच, म्हणजे प्रदूषण कोणताही घटक वगैरे यातून उत्सर्जित होत नाही. या अर्थाने आपण काय म्हणतो याला, तर ग्रीन हायड्रोजन म्हणजे हे पर्यावरण पूरक हायड्रोजन वगैरे आहे, असं आपण इथं डायरेक्टली सांगू शकतो. H2 पहा, हे GS2 इथं दिलेलं आहे. मग तेच आहे, प्रॉमिसेस अँड चॅलेंजेसवर यावर अगदी लेख येईल. फक्त आता लक्षात घ्या, द हिंदू बिझनेस लाईनमध्ये फक्त आपलं एक फ्रेमवर्क आलेलं होतं व आता केंद्र सरकारने पण त्याला मान्यता वगैरे दिलेली आहे. या दरम्यान हे 2 लेख आलेले आहेत. तर एवढी आपल्याला माहिती मिळालेली आहे की इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसर आहे व त्याला आपण टँकरमध्ये, फक्त हायड्रोजनला आपण टँकर
टँकरमध्ये भरणार आहोत व त्याला दुसरीकडे वगैरे घेऊन जाऊ शकतो. ओके, म्हणजे टँकरमध्ये भरण्याचं माझा अर्थ असा आहे की त्याला साठवणार आहोत आपण. साठवल्यानंतर त्याला दुसरीकडे वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो जिथं आपल्याला ऊर्जेची वगैरे गरज आहे. ओके, मग हे अशा पद्धतीने सर्व प्रोसिजर वगैरे आय होप तुम्हाला ही लक्षात आलं असेल. व पहा, भारताने 2012 मध्येच ऑटो रिक्षा वगैरे हायड्रोजनवर चालवलेला होता. ओके, हे एक तुम्ही बेसिकली पॉईंट लक्षात ठेवा. 2012च्या नंतर आपण कोणतीच याबद्दल प्रोसिजर वगैरे केलेली नाही आहे. ओके, त्यामुळे आपल्याला जे नवीन जे वाहनं वगैरे येणार आहेत, म्हणजे जे आपण काय म्हणतो, जे ट्रॅव्हलिंग सेक्टर आहे किंवा जे ऑटोमोबाईल सेक्टर वगैरे आहे, त्यामध्ये आपल्याला बूम याबद्दल दिसून येईल. फक्त आपल्याला इंजिनमध्ये वगैरे थोडीशी आपल्याला चेंजेस वगैरे करावे लागतील. म्हणजे पहा, आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे इथेनॉलमध्ये पण आपल्याला फ्लास्क इंजिन वगैरे भेटलेलं होतं. ओके, अगदी त्याच पद्धतीने आहे. इथेनॉलचं पण बेस्ट वापर होईल व ग्रीन हायड्रोजनचा पण बेस्ट वापर वगैरे होईल. हे इंधनमधून आपण वापरू शकतो. त्यानंतर पहा, या ग्रीन हायड्रोजन या प्रोजेक्टची काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत ती कोणती आहेत पहा. हरित हायड्रोजन उत्पादन निर्यातीचे जागतिक केंद्र भारताला व्हायचं आहे. त्यानंतर 8 लाख कोटीची गुंतवणूक, 6 लाख रोजगार निर्मिती होईल. त्यानंतर अपारंपरिक ऊर्जेत 125 गिगावॅटची वाढ. हरित वायूंच्या उत्सर्जनात 50 लाख टन घट होईल. ओके, त्यानंतर 60 ते 100 गिगावॅट इलेक्ट्रोलायझर क्षमता आहे. त्यानंतर इलेक्ट्रोलायझर उत्पादनासाठी 5 वर्षांसाठी अनुदानही देण्यात येणार आहे. इलेक्ट्रोलायझरचं प्रोसेस करून काय करायचं आहे आपल्याला, हायड्रोजन बाजूला करायचं आहे. आय होप हे तुम्हाला म्हणजे अगदी समजलेलं असेल. त्यानंतर हरित हायड्रोजनच्या वापरामुळे फक्त पाण्याची वाफ हवेत मिसळते, त्यामुळेच आपण याला ग्रीन हायड्रोजन वगैरे म्हटलेलं आहे. हे सर्व आपण चर्चा केलेली आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. इथून दुसरी न्यूज वगैरे काही गरजेची नाही. त्यानंतर पहा, लोकसत्ता जेव्हा म्हणजे नवीन वर्ष वगैरे जेव्हापासून लागलेलं आहे तेव्हा लोकसत्तामध्ये काहीही एकही न्यूज वगैरे आपल्याला कामाची येत नाही आहे. म्हणजे लेख वगैरे जे आहेत ते काहीच कामाचे मला दिसत नाहीत. परंतु द हिंदूमध्ये डेली ज्या पद्धतीने येत आहेत तीच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. हे गरजेची नाही न्यूज किंवा लेख वगैरे जे म्हणतो आपण. त्यानंतर यात्रेतील युगुलगान हे भारत जोडो यात्रा या संदर्भात दिलेलं आहे. त्यानंतर हवाई महाराजांवर कोणाचे नियंत्रण, आता जे एअर इंडियामध्ये काहीतरी एक इश्यू वगैरे झाला त्या संदर्भात दिलेलं आहे, पण गरजेचं नाही, तुम्ही याला स्किप करू शकता. त्यानंतर मुख्य प्रवाह जनतेपासून दूर का, आता हे गुजरात इलेक्शन संदर्भात दिलेलं आहे. हे पण मी घेत नाही आहे, म्हणजे याला स्किप करू शकतो आपण. हे सर्व स्किप झाल्यानंतर विश्लेषण आता इथे गेलेलं आहे. तर विश्लेषण पहा, देशात बेरोजगारी दर का वाढते. तर पहा, काल आलेली न्यूज होती आपल्याला की देशात डिसेंबरमध्ये काय 8.30% बेरोजगारीचा दर वगैरे नोंदवला गेलेला आहे. मग आता ते आपल्याला इकॉनॉमिक सर्वेमध्ये वगैरे पाहायचं आहे, न की या म्हणजे कोणतंही प्रायव्हेटचं वगैरे जर हे झालं सर्वे वगैरे झालं ते आपल्यासाठी गरजेचं नसतं. इकॉनॉमिक सर्वे गरजेचं आहे. ओके, हे आपल्यासाठी IMP आहे. मग पहा, वाढत्या बेरोजगारीचा अर्थ काय होतो हे आपल्याला गरजेचं, बाकी तर या न्यूजमधून वगैरे मला काही गरजेचं आढळून आलं नाही. तर पहा, अर्थव्यवस्थेच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी आक्रसल्यामुळे शहरी बेरोजगारी दिसून येत आहे. व पहा, 2020मध्ये कोरोना काळात रोजगार गमावलेल्या मोठ्या घटकाला कृषी क्षेत्राने सामावून घेतले होते. ओके, म्हणजे पहा 2020मध्ये काय झालं, लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा सर्व मजूर वगैरे ते काय झाले, मायग्रेट झाले व स्वतः रुरल बॅकग्राऊंडमध्ये वगैरे ते जाऊन बसले. ओके, मग तेव्हा रुरल बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी म्हणजे रुरल एरियात वगैरे गेल्यानंतर तिथं शेती एकच व्यवसाय वगैरे त्यांना करावा लागला व शेतीमध्ये ते सर्व सामावून गेले. परंतु जसं जसं अनलॉकडाऊन वगैरे होत आहे, ओके, म्हणजे इकॉनॉमिक्स वगैरे जे इकॉनॉमी आहे देशाची ती पूर्ववत वगैरे स्थिती होत आहे, तसं तसं ते पण जे मायग्रेट झाले होते पूर्वी ग्रामीण भागात ते परत शहरी भागात वगैरे येत आहेत. मग आता शहरी भागात आल्यानंतर पहा, आता आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत असताना ही मंडळी पुन्हा शहरात दाखल झाली आहेत. मात्र त्यातील मोठ्या संख्येने नागरिक रोजगाराच्या प्रतीक्षेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहा, अद्याप मग त्यांना जरी ते शहरात जरी आले तरी त्यांना पूर्वीसारखे रोजगार वगैरे त्यांना भेटत नाहीत. हाच या आकडेवारीचा वगैरे आपला मतलब वगैरे किंवा मिनिंग वगैरे सांगता येतो. ओके, आय होप हे पण तुम्हाला समजलेलं असेल. बाकी यातून काही गरजेचं दुसरं न्यूज आपल्याला गरजेची नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे सत्ताकारण न्यूज म्हणजे एक पेपर यांनी वाढवलेला आहे, गरजेचं नाही आपल्यासाठी तर ते. ओके, त्यानंतर पुढे या, इथून दुसरी काही नाही. त्यानंतर मराठवाडा, इथून गरजेची न्यूज नाही. त्यानंतर करिअर वृत्तांत, ओके, स्किप करा. त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आजचं जे लोकसत्ता वृत्तपत्र आहे ते इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. ओके, द हिंदूची न्यूज ही पहिली कव्हर केलेली आहे आपण. त्यानंतर पहा, ट्रेन तिकेटिंग प्लॅटफॉर्म रेल यात्री हिट बाय डाटा ब्रीच. ओके, तुम्ही रेल यात्री हे जे ॲप आहे किंवा जी वेबसाईट वगैरे आहे, ही जी वेबसाईट आहे किंवा जे हे ॲप आहे, ओके, ह्या ॲप आता काय तर डेटा ब्रीचमधून जात आहे असं म्हणणं आहे. म्हणजे काय,
पहा 28 डिसेंबरपासून यांचं पण डेटा चोरीला वगैरे गेलेलं आहे असं रेल्वे म्हणजे सरकारचं वगैरे म्हणणं आहे. ओके, म्हणजे आता किती तारीख आहे, आज 5 जानेवारी आहे, तर तेव्हा आपल्याला आत्ता समजलेलं आहे 28 तारखेलाच हे सर्व्हर वगैरे जे आहे ते हॅकड झालेलं होतं, हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे आपण म्हणू शकतो आता म्हणजे 1 जानेवारीला जेव्हा आपण वृत्तपत्र वगैरे वाचत होतो तेव्हा आपल्याला एक न्यूज आलेली होती पहा, की फेब्रुवारीच्या एंडमध्ये आपण सर्व जे गव्हर्नमेंटचे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहेत ते सर्व कशात येणार आहेत, तर डिजिटल होणार आहेत. मग पहा, जर डिजिटल गव्हर्नमेंट जर झालं आपलं, तर अशा पद्धतीने डेटा ब्रीजला आपण रोखू कसं शकणार. ओके, याच्या पूर्वीचा आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यानची न्यूज होती एम्स. ओके, एम्स जे हॉस्पिटल आहे देशाचं नंबर 1, त्या हॉस्पिटलमधील डेटा ब्रीच झाला. या डाटा ब्रीचचे जे इम्पॅक्ट वगैरे आहेत ते आपण एम्सचा जेव्हा लेख वगैरे आलेला होता तेव्हा तो आपण कव्हर केलेला आहे. मग आता त्या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी स्वतः सर्च करून वगैरे तुम्हाला तो रिअपलोड वगैरे करून देणार आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ती माहिती नाही त्याचे इम्पॅक्ट वगैरे कसे होतील ते आपण तिथे अगदी अभ्यासलेलं आहे, ते परत तुम्ही एकदा रिवाईज करून घेऊ शकता. ओके, त्यानंतर आय होप सर्व तुम्हाला म्हणजे जे रेग्युलर आहेत त्यांना तर समजलेलं असेल, त्यामुळे मी आता याला इथंच थांबतोय. फक्त लक्षात घ्या की डेटा ब्रीच चे उदाहरण जे आहेत ते दिवसेंदिवस वगैरे वाढ होत आहे. त्यानंतर CERT ही जी संस्था आहे यांचं पण म्हणणं होतं की जे हे होत आहेत म्हणजे रॅन्समवेअर वगैरे अटॅक वगैरे होत आहेत भारताच्या संकेतस्थळांवर, ते अगदी जास्त प्रमाणात वगैरे आहेत. त्यामुळे गव्हर्नमेंटला आपल्याला सायबर सिक्युरिटी याबद्दल अगदी काळजी घेणं वगैरे गरजेचं आहे. व तुम्ही देखील सोशल मीडियावर वावरत असताना वगैरे तुमची स्वतःची काळजी घेणं अगदी गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून दुसरी न्यूज वगैरे काही गरजेची दिसून. द व्हॅल्यूज ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स. पहा, लोकल सेल्फ गव्हर्नन्स म्हणजेच आपल्याकडे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो पंचायती राज. ओके, जे पंचायती राज सिस्टीम वगैरे आहे त्याला भारतामध्ये रुजू करण्यासाठी किंवा त्याला घटनात्मकता वगैरे देण्यासाठी पार्लमेंटनी डिसेंबर 1992मध्ये 73वी आणि 74वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणजे घटनादुरुस्ती विधेयक जे आहे ते त्यांनी पास वगैरे केलेलं होतं. मग त्याची 2022मध्ये काय झाली तर 30वी ॲनिव्हर्सरी वगैरे झाली, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. ओके, 30th ॲनिव्हर्सरीच्या बेसिसवर आपल्याला म्हणजे आपण काय अचीव वगैरे केलं हे आता आपण पाहणार आहोत. तर पहा, धिस अमेंडमेंट मॅन्डेटेड द स्टेट गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूट पंचायत्स. ओके, म्हणजे पहा याच्या पूर्वी पण आपल्याला आर्टिकल 39-40 वगैरे जे आहेत भारतीय संविधानामधील जे आर्टिकल 40 आहे, ओके, जे काय सांगतं की ग्रामपंचायत वगैरे असावी अशा पद्धतीने ते आर्टिकल होतं DPSP नुसार. ओके, मग पहा तरी देखील यासोबतच पहा आणखीन जर पाहिलं आपण तर 1957 पासूनच आपण या संदर्भात काय केलं होतं, स्टेप्स वगैरे उचलली होती. म्हणजे जेव्हा जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते तेव्हापासूनच आपण जे पंचायती राज वगैरे सिस्टीम आहे त्याला आपण भारतामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु ते प्रयत्न कसे होते, असफल राहिलेले होते. मग यासाठी आपला भरपूर बळवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, भरपूर वसंतराव नाईक समिती, असे भरपूर समित्या वगैरे आपण स्थापन केल्या, परंतु त्याचं फळ वगैरे आपल्याला काहीच येत नव्हतं. त्याच बेसिसवर पुन्हा काय झालं पहा, 1992मध्ये आपण काय केलं, डायरेक्टली घटनादुरुस्ती केली. घटनादुरुस्ती केल्यानंतर काय झालं आपला इम्पॅक्ट त्याचा पहा, तर अमेंडमेंट केल्यानंतर हे जे राज्य सरकार वगैरे आहे त्यांना हे बंधनकारक झालं. ओके, त्यांना मॅन्डेटरी झालं की राज्यामध्ये आपल्याला काय त्रिस्तरीय एक सरकार वगैरे स्थापन करावंच लागलं त्यांना. ओके, त्रिस्तरीय सरकार वगैरे त्यांना स्थापन करावं लागलं. त्यासाठी हे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती अति आवश्यक आहे हे आपल्याला इथं सांगता येतं. मग पहा आता 30वी ॲनिव्हर्सरी तर यांची झालेली आहे. मग पहा आता आपल्याला समोर प्रश्न काय आहे, तर व्हाय शुड लोकल गव्हर्नमेंट्स बी एम्पॉवर्ड. त्यानंतर व्हाय आर दे वीक डिस्पाइट कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म. हाऊ कॅन द आयडिया ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स बी रिवाइव्ड. जे सेल्फ गव्हर्नमेंट्स आहे किंवा जे पंचायत राज सिस्टीम वगैरे आहे ती 2 बेसिसवर आपल्याला थांबलेली वगैरे दिसते. मग पहिला आहे पहा, फर्स्ट इट प्रोव्हाइड फॉर इफिशियंट प्रोव्हिजन ऑफ पब्लिक गुड्स सिन्स गव्हर्नमेंट विथ स्मॉलर ज्युरिस्डिक्शन कॅन प्रोव्हाइड सर्व्हिसेस ॲज पर द प्रेफरन्सेस ऑफ देअर रेसिडेंट्स. ओके, पहिलं प्रेफरन्स काय आहे पहा, तर जे पंचायत राज सिस्टीम वगैरे आली किंवा जे त्रिस्तरीय सरकार वगैरे स्थापन करण्याचं मेन उद्देश आहे त्यातील पहिलं उद्दिष्ट आहे पहा, तर जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या समस्या लवकरात लवकर वगैरे सोडवण्यात यावं यासाठी आपण पहिलं स्टेटमेंट वगैरे देऊ शकतो किंवा पहिलं उद्दिष्ट त्याचं हे आहे. पंचायत राज स्थापन करण्यामागचं पहिलं उद्दिष्ट आहे की स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेऊन स्थानिक लोकांना तिथल्या स्थानिक पातळीवरच न्याय वगैरे मिळावं, त्यासोबतच त्यांच्या सोयी सुविधा वगैरे तिथल्या तिथंच सॉल्व्ह वगैरे व्हावं यासाठी आपण स्थानिक पंचायत राज सिस्टमची वगैरे स्थापना केलेली आहे. व सेकंड म्हणजे काय, तर दुसरा उद्दिष्ट काय आहे पहा, द प्रमोट्स डीपर डेमोक्रेसी सिन्स गव्हर्नमेंट दॅट आर क्लोजर टू द पीपल अलो सिटीजन्स टू एंगेज विथ पब्लिक अफेअर्स मोर इझिली. व दुसरं उद्देश हा आहे की लोकशाहीला
बळकट वगैरे करणं. ओके, म्हणजे डिसेंट्रलाइज वगैरे करणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. आता पहिल्या उद्दिष्टाचं थोडंसं आपण सविस्तर चर्चा जर केली तर तुम्हाला माहिती असेल की आपला म्हणजे आपल्या एरियामध्ये वगैरे जर पाणी येत नसेल, ओके, मग पाणी येत नसेल तर म्हणजे वॉटरचा प्रॉब्लेम वगैरे जर असेल तर तुम्ही कुणाला जाऊन सांगणार? आमदार, म्हणजे तुम्ही पूर्वी कसं आमदारालाच निवडून देत होतात. ओके, म्हणजे MLA निवडून द्यायचं. ओके, म्हणजे तालुका स्तरावर जर पाहिलं तर MLA. मग MLAलाच आपण प्रत्येक गोष्ट वगैरे घेऊन जाणार का? व हे MLA आपल्याला मिळतील का? तर अगदीच मिळणार नाहीत. म्हणजे ते अधिवेशनासाठी वगैरे मुंबईत तर असतील किंवा नागपूरमध्ये तर असतील. ओके, किंवा फक्त एका गावासाठी वगैरे ते, म्हणजे एका गावाला वगैरे ते मिळतील, ज्या गावातून वगैरे ते आलेले आहेत अगदी त्या गावाचा वगैरे विकास होईल, परंतु बाकीच्या गावांचा वगैरे काय, तर हा प्रॉब्लेम होता. ओके, म्हणजे वॉटरची समस्या जर असेल तर आपल्याला तिथल्या तिथं सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं, पहिलं उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण म्हटलं की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वगैरे असायला हवी. ओके, व ते आपण चॅलेंज स्वीकारून अगदी त्याची स्थापना वगैरे करण्याचं उद्दिष्ट गाठलं. मग त्यानंतर दुसरं प्रॉब्लेम काय होता आपला, दुसरं उद्दिष्ट काय होतं तर डीपर डेमोक्रेसी, म्हणजे काय तर डिसेंट्रलायझेशन वगैरे करणं. जे डेमोक्रेसी आहे, लोकशाहीचं आहे ते त्याचं विकेंद्रीकरण वगैरे करणं. मग हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण कशा पद्धतीने पहा, आपल्याकडे पूर्वी म्हणजे 1947ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण फक्त MP आणि MLA या दोघांनाच वगैरे निवडून देत होतो. ओके, MP आणि MLA या दोघांनाच निवडून दिल्यानंतर फक्त हे 5-5 वर्षाचं वगैरे सरकार होतं. ओके, म्हणजे 5 वर्षासाठी आपण त्यांना दोघांना जरी निवडून देत असलं तरी आपल्याकडे इलेक्शन वगैरे लागायचे नाहीत. ओके, व इलेक्शन संबंधातच जर असतील तर तेव्हाच ते 5 वर्षासाठीच, म्हणजे फक्त 5 वर्षानंतरच ते आपल्याला वगैरे भेटायचे. ओके, 5 वर्षानंतर एकदा मतदान आल्यानंतर पहा, म्हणजे अगदीच एका वर्षी फक्त काम वगैरे करायचे व ते 4 वर्ष गायब व्हायचे. जे आपले MPs किंवा MLAs वगैरे आहेत ते आपल्या समस्या वगैरे जाणून घ्यायसाठी तत्पर नसायचे. बरोबर, म्हणजे एका वर्षी मतदान वगैरे येणार आहे म्हटलं की ते आपल्याकडे येणार, बाकीचे 4 वर्ष ते गायब असणार. अगदी त्याच पद्धतीने होऊ नये व हे स्थानिक समस्या वगैरे जर असतील तर हे समाजात वगैरे रुळावं. स्थानिक समस्या ज्या आहेत ते तिथल्या तिथं वगैरे सॉल्व्ह वगैरे व्हाव्यात. या 2 उद्दिष्टांसाठी आपण काय केलं, डिसेंट्रलायझेशन वगैरे करण्याचा प्रयत्न केला व ते अगदी सफल झालं. तरी देखील पुढे काय आलं पहा, पुढे आपण काय केलं, यांना राज्य सरकारकडेच पॉवर दिली. ओके, राज्य सरकारकडेच याची पॉवर दिली की तुम्ही राज्य सरकारने त्रिस्तरीय वगैरे हे करायचं आहे, म्हणजे स्थापन करायचं आहे सरकार. ओके, मग त्यांनी काय केलं, त्रिस्तरीय अगदीच सरकार वगैरे त्यांनी स्थापन केलं. म्हणजे जिल्हा परिषद वगैरे त्यांनी, म्हणजे ते अमेंडमेंट पंचायत राजमधील जे आहे ते आता मी ती डिटेलमध्ये वगैरे जात नाही, परंतु तुम्हाला ते माहिती आहे की 3 स्तरीय कशा पद्धतीने वगैरे त्यांनी स्थापन केलेलं आहे. ओके, मग पहा, हे जे 3 स्तरीय स्थापन केलं यावरती शेवटी निगराणी कोण ठेवणार आहे, तर राज्य सरकारच ठेवणार आहे. म्हणजे पहा, जर जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदवर जे हेड वगैरे कोण असेल तर तो CEO असेल. CEO कोणाचा माणूस आहे, केंद्राचा जरी प्रमुख, म्हणजे केंद्राचा IAS अधिकारी जरी असला तो, तरी राज्य सरकारचा प्रमुख म्हणून तो तिथे असतो. म्हणजे वॉच कोण ठेवणार आहे, तर राज्य सरकारच आहे यावरती. मग पहा, प्रॉब्लेम काय होतो, यांना फायनान्स वगैरे जर देण्यासाठी प्रॉब्लेम, म्हणजे सर्व कुठून, म्हणजे फंड वगैरे जे रेज करण्याचं वगैरे जे अधिकार आहेत ते राज्य सरकारच यांना पैसे वगैरे देणार आहेत. आता यांच्याकडे पण पॉवर आहे. ओके, सेल्फ गव्हर्नन्स जे आहेत किंवा जे लोकल बॉडीज वगैरे आहेत, ग्रामपंचायत असू द्या किंवा जिल्हा परिषद वगैरे असू द्या, यांच्याकडे पॉवर आहे की टॅक्स वगैरे लावणार. ओके, टॅक्सची पॉवर वगैरे आहे, परंतु हे टॅक्स लावतील का, तर लावत नाहीत. का, तर पहा, हे अगदीच लोकल आहेत. ओके, लोकल असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं, यांना जवळचे व्यक्ती कोण आहेत वगैरे हे सर्व माहिती असतं. म्हणजे पहा, आता एखादा अधिकारी वगैरे आहे. ओके, आता एखादा सरपंच झालेला आहे आपल्या गावातून, आत्ताच निवडणुका वगैरे झालेल्या आहेत. आता हा सरपंच वगैरे जर झाला असेल तर हा टॅक्स वगैरे जर मागायला, म्हणजे एखादा, आता तेथील जे क्लर्क वगैरे आहे, ग्रामपंचायतीमधील जो क्लर्क आहे तो जर टॅक्स मागायला वगैरे जर गेला तर त्याला काय सांगतील, हा आमचा सरपंच ओळखीचा आहे, त्यांना आम्ही फोन लावतो वगैरे, अशा पद्धतीने म्हणजे तिथं भाई भतीजावाद वगैरे अगदी चालू होईल. ओके, कारण सरपंच आपल्या ओळखीचा असतो. मग याचं काय होतं, टॅक्स वगैरे जे कलेक्शन आहे ते अगदीच कमी होतं व जे ग्रामपंचायत वगैरे ते पण टॅक्स वगैरे घेतच नाहीत. ओके, जाऊ द्या म्हणतात. म्हणजे कशा पद्धतीने त्यांना तर फंड वगैरे जे आहे ते जिल्हा परिषद तर अगदीच देईलच फंड. ओके, तरी देखील त्यांना अगदीच स्वतःचा तिथे इंटरेस्ट वगैरे जमवून ठेवायचा असतो. म्हणजे 5 वर्षासाठी वगैरे त्यांना कार्य करायचं असतं तिथं, त्यामुळे ते पण टॅक्स वगैरे मागत नाहीत. मग पहा, आता जे ग्रामपंचायत आहेत यावरती याचा इम्पॅक्ट पडतो टॅक्स न कलेक्शन केल्यामुळे. ओके, टॅक्स न कलेक्ट केल्यामुळे ग्रामपंचायतीवर याचा इम्पॅक्ट पडतो. म्हणजे ग्रामपंचायत काय करतं, टॅक्स कलेक्शन वगैरे जर झालं नसेल तर याचा ते
पूर्णपणे डिपेंड वगैरे कोणावर असतं तर ती जिल्हा परिषदवरच असेल, पूर्ण डिपेंड ते जिल्हा परिषदवर वगैरे असेल. म्हणजे काय, आता रस्ता वगैरे करायचा आहे, गावातला एखादा रस्ता बिघडला असेल किंवा दुरुस्त वगैरे करायचा असेल तर त्यांना काय करावं लागतं, पूर्णतः त्यांना जिल्हा परिषदचा जेव्हा फंड येईल तेव्हाच त्यावरती खर्च वगैरे करता येईल. म्हणजे पहा, यांच्याजवळ टॅक्स जर नसेल, म्हणजे यांच्याजवळ पैसा नसेल तर ही पॉवर काय करणार आहेत, म्हणजे यांच्याजवळ पॉवरच दिली नाही, असा ही एक प्रॉब्लेम आहे आपल्याला इथं. म्हणजे पहिल्याच प्रश्नाचं उत्तर वगैरे सापडलं की कशामुळे हे जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे ते एम्पॉवर्ड वगैरे स्वतःला होऊ शकले नाहीत. आता यामध्ये भरपूर कारणं वगैरे देता येतील, तरी देखील आता एवढं छोटंसं लेख आहे, मग त्याला आपण समराईज जर करायचं म्हटलं तर आपल्याला तशाच पद्धतीने सांगावं लागेल की टॅक्स कलेक्शन वगैरे जे आहे ते आपलं तिथं योग्य पद्धतीने वगैरे भेटत नाही. त्यानंतर जे राजकीय पक्ष वगैरे आहेत ते म्हणजे स्मॉल स्मॉल पक्ष वगैरे आपण जिथं म्हणतो किंवा गडबाजी वगैरे जी म्हणतो ते पण इथं एक कारणीभूत ठरते. कारण पहा, जेव्हा गाव पातळीवर वगैरे राजकारण होतं तेव्हा म्हणजे जास्त त्यामध्ये इम्पॅक्ट वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एखाद्यावर आपण टॅक्स लावला व एखाद्यावर टॅक्स लावला नाही, किंवा एखाद्याच्या एरियामध्ये जर तिथे लाईट वगैरे जर असतील सिस्टीम तर दुसऱ्याच्या एरियामध्ये वगैरे का नाही, यामुळे वादविवाद वगैरे भरपूर होतात. हे आपलं इथं लोकल जे राजकारण वगैरे आहे ते पण कारणीभूत आपलं इथं ठरतं की सेल्फ गव्हर्नन्स जे आहेत ते योग्य पद्धतीने वगैरे कार्य करत नाहीत. त्यानंतर दुसरा प्रश्न काय होता पहा आपला, तर व्हाय दर वीक कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्मची वगैरे काय गरज आहे. तर पहा, कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म म्हणजे एवढे कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म जरी झाले तरी अद्याप आपण त्यावरती योग्य नियंत्रण वगैरे कशामुळे ठेवलं नाही, तर त्याचं कारण आहे राजकीय पक्षच. ओके, आता पहा, आपण संविधानानुसार आपण जेव्हा घटनादुरुस्ती वगैरे केली 92 आणि 93, तेव्हा आपण काय केलं, यामध्ये आरक्षणाची तरतूद देखील केली. ओके, आरक्षणाची तरतूद देखील यामध्ये करण्यात आलेली की महिलांसाठी 33% जागा वगैरे रिझर्व्ह असतील, त्यानंतर ST, ओके, त्यानंतर SC. ओके, मग आपल्याकडे हे असते, महिलांना जर सीट वगैरे सुटलेली असेल तर तिचे महिला अगदी निवडून येतात, परंतु त्याचे सर्व जे कार्य वगैरे काय करतं, सरपंच जरी महिला वगैरे असेल तरी त्याचं जे कार्य वगैरे करणार आहे ते पुरुषाच्या साथी वगैरे असतं. मग ही प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्या संविधानानुसार आपण त्यांना एम्पॉवर तर केलेलं आहे सेल्फ गव्हर्नन्सला, तरी देखील त्याचं जे ग्राउंड लेवलवरती इम्पॅक्ट आहे किंवा जे ग्राउंड लेवलवर जे कार्य वगैरे चालतं ते अगदी डिफरंट असतं. यामुळे आपल्याला काय सांगता येतं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देता येतं की कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म जरी झाले तरी ग्राउंड रियालिटी जी आहे ती अगदीच विरुद्ध आहे. त्यानंतर याचं आणखीन एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पहा, जे बिहार गव्हर्नमेंटने काय केलेलं पहा, एक कायदा वगैरे तयार केलेला होता 2021 मध्ये, त्याला नल अँड व्हाईड वगैरे पटना हायकोर्टाने केलेला आहे, डिलीट केलं, तरी देखील तो कायदा केलेला बिहार सरकारने की जे म्युनिसिपॅलिटीज वगैरे आहेत, जे म्हणजे महानगरपालिका वगैरे आहेत, त्यांना कंट्रोल वगैरे करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. ओके, बिहारमधील जे महानगरपालिका येणार आहेत त्यांना यांनी कंट्रोल करण्याचा वगैरे प्रयत्न बिहार सरकारने वगैरे केलेला होता. मग अशा पद्धतीने अगदी जर पाहिलं तुम्ही तर मुंबईचं पण आहे. ओके, मग मुंबईमध्ये पण आपल्याला कंट्रोल वगैरे, मुंबई महानगरपालिका अगदीच श्रीमंत महानगरपालिका वगैरे म्हणून ओळखली जाते आशियामध्ये. ओके, जर ही श्रीमंत महानगरपालिका जर असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला काय वाटतं, आपलं जे राज्य सरकार आहे त्यांना वाटतं की एवढे यांनी टॅक्स वगैरे कलेक्शन करत आहेत, मग याचे पैसे आपल्याला पण काहीतरी मिळावं असं त्यांना अगदीच वाटतं राज्य सरकारला. मग यांनी पण काय करतात, त्या मुंबईवर वगैरे कंट्रोल ठेवण्याचा वगैरे प्रयत्न करतात. अगदी तुम्हाला पण रिसेंटली न्यूज वगैरे माहिती असेल की मुंबई जी महानगरपालिका आहे तिथे कॅगचं वगैरे म्हणजे कॅगचा अहवाल वगैरे त्यांनी मागवलेला आहे. म्हणजे पहा, आता इथे डायरेक्टली जर पाहिलं आपण तर इम्पॅक्ट म्हणजे याची कारणं जर द्यायची जर म्हटलं की संविधानानुसार आपण एवढे यांना तरतूद जरी दिल्या तरी हे कार्य कशामुळे करू शकत नाही, तर जे राज्य सरकारवरी बसलेलं आहे ना त्यांना वाटतं की हे माझ्याच कंट्रोलमध्ये वगैरे असावं व माझी परमिशन म्हणजे मीच बॉस वगैरे बनून राहावं व हे माझे कर्मचाऱ्या पद्धतीनेच कार्य करावे असं त्यांना वाटतं. हे जे कारण आहेत त्यामुळेच आपल्याला काय पाहायला भेटत आहे इथे की जे सेल्फ गव्हर्नन्स वगैरे आहे त्याचा विकास पूर्णपणे वगैरे होत नाही आहे. आता मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण आपलं इथं बेस्ट आहे, कारण त्यांनी टॅक्स वगैरे कलेक्शन अगदी बेस्ट वगैरे करतात. ओके, व त्यांचं जे हे आहे कार्यपद्धती वगैरे आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने वगैरे ते पार पाडतात. तरी देखील ते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचं वगैरे त्यामध्ये इंटरफरन्स होतं, त्यामुळे आपला ते योग्य पद्धतीने किंवा निष्पक्ष पद्धतीने ते कार्य वगैरे करताना दिसत नाही. त्यानंतर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती वगैरे जे असतील किंवा जे अगदीच तळागाळातील जे लोकल गव्हर्नन्स वगैरे असतील तिथे टॅक्स कलेक्शन वगैरे होत नाही, कारण तेथील अगदीच भाई भतीजावाद वगैरे तिथं उदयास येतो. हे 2 कारणं होती, म्हणजे 2 प्रश्नाची उत्तरे वगैरे आपल्याला मिळालेली आहेत. त्यातील पहा, व्हाय शुल्ड लोकल गव्हर्नमेंट बी एम्पॉवर्ड, त्यानंतर व्हाय दे वीक डिस्पाईट कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म. ओके, म्हणजे ते एम्पॉवर्ड वगैरे काय झालेले नाहीत व कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म करून देखील अद्याप म्हणजे त्यांचं
उदय वगैरे का झालं नाही हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. मग आता वे फॉरवर्ड वगैरे काय आहे, तर आपल्याला अगदी योग्य पद्धतीने जर सुरळीत प्रशासन वगैरे करायचं असेल तर फेडरलिझम, ओके, जो आपला फेडरलिझम आहे त्याला तडा वगैरे न जाऊ देता आपण काय करायला हवं, ॲज इंडिया इज अंडर गोईंग अ सेंट्रलायझेशन शिफ्ट इन इट्स पॉलिटिक्स, इकॉनॉमी अँड कल्चरल, देअर इज हॅज बीन रिन्यूड असेशन ऑफ फेडरलिझम. पहा, आता सध्याला जर पाहिलं आपण आपली इकॉनॉमी, त्यानंतर पॉलिटिक्स, ओके, त्यानंतर कल्चर वगैरे जर पाहिलं, या सर्व थिंग जर पाहिल्या तर आपल्याला एकच सांगता येतं की डबल इंजिन गव्हर्नमेंट किंवा जे मोदी गव्हर्नमेंट वगैरे आहे ते कशा पद्धतीने फेडरलिझमचं वगैरे ते ऐकत नाही. म्हणजे जिथे जिथे नॉन बीजेपी गव्हर्नमेंट वगैरे आहे तिथे काय करतं, डायरेक्टली फेडरलिझमचा लॉस वगैरे तिथं होताना दिसतं. आत्ताच ममता बॅनर्जीचं वगैरे तिथं आपलं उदाहरण वगैरे नक्की देता येईल. ओके, मग ते तर त्या विरोधातच असतात दरवेळेस. मग ते आपलं इथं बेसिकली सांगायचं उदाहरण काय, तर फेडरलिझमला इथं कुठंतरी तडा वगैरे जात आहे. ओके, हा तडा वगैरे जाऊ नये यासाठी काय करायला हवं, केंद्र सरकार, त्यानंतर राज्य सरकार आणि जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहेत हे तिघं पण एकाच माळ्याचे मणी आहेत. किंवा आपल्याला यांच्याकडे पॉवर कुठून आलेली आहे पहा, तर ही पॉवर कोण दिलेली आहे, तर कॉन्स्टिट्यूशन दिलेली आहे. ओके, म्हणजे पहा 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणतोय मी, घटना दुरुस्ती आहे म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. मग आता यांना पण पॉवर कोणी दिली, आता पहा, आता इथे जर आपण घेतलं हे अशा पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन जर घेतलं तर ह्याचे 3 पार्ट केले आपण. ओके, एकीकडे आहे सेंट्रल, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट, हे स्टेट गव्हर्नमेंट व इथे आहे लोकल बॉडी. ओके, मग ह्या तिन्ही जरी गव्हर्नमेंट जर पाहिले आपण तर यांच्याकडे पॉवर कुठून आली आहे, फक्त संविधानामधून आलेली आहे. मग पहा, आता आपलं बेसिकली हेच उदाहरण वगैरे म्हणजे याचं कन्क्लुजनमध्ये हेच द्यायचं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंट असू द्या, कुणीही कुणाचं वर्चस्व वगैरे करण्याची इथं म्हणजे गरज नाही आहे. आता जरी आपण म्हटलं इथं की पॉलिटिकली आणि इकॉनॉमी आणि कल्चरली आपल्याला एकत्र वगैरे व्हावं असं वाटतं, म्हणजे केंद्र सरकारला वाटतं की हे दोन्ही, केंद्र सरकारला वाटतं की राज्य सरकार माझ्या अंडरमध्ये यावं व राज्य सरकारला वाटतं की लोकल गव्हर्नमेंट पण माझ्या अंडरमध्ये वगैरे यावं, हे होऊ नये यासाठी फेडरलिझम वगैरे योग्य त्याची नवीन डेफिनेशन वगैरे आणणं आपला गरजेचं आहे. हेच आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. इफ यू अनपॅक द इंटेलेक्च्युअल आर्ग्युमेंट फॉर फेडरलिझम, मेनी ऑफ देम आर ऑल्सो अप्लिकेबल फॉर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता पहा, यासाठीच त्यांनी म्हटलेलं आहे की आपण जे चर्चा वगैरे आहे, जे पार्लमेंटची चर्चा वगैरे असेल किंवा जे अन्य कुठे देखील चर्चा वगैरे जर झाली असेल, फेडरलिझम विषयी चर्चा वगैरे होणं गरजेचं आहे. ओके, यामुळे काय होईल, फेडरलिझमवर जर चर्चा झाली तर काय होईल, नवीन नवीन डिबेट वगैरे पुढे येतील किंवा नवीन आपल्याला तिथे सोल्युशन वगैरे मिळतील. ओके, नवीन उत्तरं वगैरे मिळतील. मग तेच आपण सेंट्रल आणि स्टेट व स्टेट आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंटसाठी आपल्याला इथं वापरता येतील असं त्यांचं लेखकाचं वगैरे मत आहे. आय होप तुम्हाला हा लेख वगैरे अगदी योग्यरित्या समजलेला असेल. ॲसिड व्हिक्टिम्स फेल्ड बाय लॅक ऑफ कोहेसिव्ह लॉ लिगल प्रोसेस. पहा, आपल्याकडे अगदीच नॅशनल क्राईम डाटा रिपोर्ट नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जर डाटा जर पाहिला आपण तर त्यामध्ये आपल्याला दिसतील की 2011मध्ये 83 अटॅक वगैरे झालेले होते, ॲसिड अटॅक, व 2021मध्ये जर पाहिले तर 176 झालेले आहेत व 2019मध्ये ते थोड्याफार प्रमाणात का होणार डाऊन वगैरे झालेले आपल्या इथं बेसिकली सांगतात. परंतु आकडेवारी जर पाहिलं तरी 83 ते 176 ही आकडेवारी आपल्याला अगदीच धक्क करणारी वगैरे आहे व 2019मध्ये तर 249 होती. ओके, म्हणजे एवढी जरा म्हणजे मिनिमम 200 तरी ॲसिड अटॅक आपल्याला दरवर्षाने वगैरे होत आहेत. हे आपल्याला अगदीच कुठेतरी चुकतोय किंवा पॉलिसी आपली कुठेतरी चुकते हेच आपलं इथं बेसिकली सांगता येतं. मग पहा, यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे बांगलादेशचं. बांगलादेश यांनी काय केलं होतं पहा, 2002मध्येच त्यांनी ॲसिड अटॅकवरती वगैरे त्यांनी कंट्रोलचं एक लॉ वगैरे आणला. ओके, व त्यांना सक्सेस पण आलं. पूर्वी त्यांच्याकडे तर पहा 496 एवढे अटॅक वगैरे होत होते, ते आता अगदीच कमीवर वगैरे 70वर वगैरे ते आलेले आहेत व ही चांगलं आहे त्यांचं फ्रेम वगैरे. ओके, मग त्यांचं उदाहरण वगैरे आपण आपल्या पण उत्तरात देऊ शकतो. मग पहा, भारतात पॉलिसी वगैरे नाही आहे का, तर अगदीच नाही आहे. पहा, कारणच त्यांनी दिलेलं आहे की पहा, जेव्हा भारत सरकारमध्ये म्हणजे भारत सरकारने इंडियन नॅशनल कमिशन फॉर वुमन यांनी जेव्हा ड्राफ्ट वगैरे केलं, ड्राफ्ट प्रिव्हेन्शन ऑफ ऑफेन्सेस बाय ॲसिड बिल 2008ला जेव्हा त्यांनी ड्राफ्ट वगैरे तयार केलं, मग त्यांनी ते ड्राफ्ट वगैरे संसदेसमोर वगैरे मांडलं, परंतु ते फेल गेलं. ओके, ते फेल गेलं. मग त्यानंतर जस्टिस वर्मा कमिटी आली. ओके, जस्टिस वर्मा समिती यांनी काय केलं, 2013मध्ये रिपोर्ट वगैरे ठेवलं व द युनियन गव्हर्नमेंट अमेंडेड द इंडियन पिनल कोड. ओके, मग त्यानंतर इंडियन पिनल कोड जे 1860 वगैरे आहे त्यामध्ये भारतीय सरकारने काय केलं तर त्यामध्ये अमेंड केली व त्यांनी जे ॲसिड वगैरे जे ॲसिड अटॅकचे जे हे असतील गुन्हेगार वगैरे असतील त्यांना किती 10 वर्षाची शिक्षा वगैरे त्यांनी सुनावली. ओके, म्हणजे त्या पद्धतीने शिक्षेची वगैरे त्यामध्ये तरतूद करण्यात आली. ओके, मग त्याच बेसिसवर परत एकदा पुढे केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने पण पहा, द सेल अँड प्रोक्युरमेंट ऑफ ॲसिड इन इंडिया वॉज सॉट टू बी रेग्युलेटेड अंडर द पॉयझन ॲक्ट 1919चा. ओके, मग त्यासोबत सुप्रीम कोर्टाने पण काय केलं, सुप्रीम कोर्टाने
त्यांच्याजवळ जेव्हा केस वगैरे गेली, त्यांनी काय म्हटलं, जे 1919चा पॉयझन ॲक्ट वगैरे आहे त्यामध्ये हे जे ॲसिड वगैरे आहे, ॲसिडची विक्री वगैरे त्यामध्ये टाकली 1919च्या कायद्यामध्ये. मग पहा, आता आपल्याकडे फक्त ह्या दोनच तरतुदी वगैरे आहेत कायद्यानुसार, की एक सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे की 1919च्या कायद्यानुसार पॉयझन ॲक्टनुसार जर एखादा म्हणजे ॲसिड वगैरे जर विक्री वगैरे करायची असेल एखाद्या दुकानदाराला वगैरे, तर त्याला परिपूर्णरित्या ते कोणाला विकत आहोत किंवा त्याचं आयडेंटिटी प्रूफ वगैरे सर्व ठेवणं गरजेचं आहे, असं तिथं सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन्स आहे. व जस्टिस वर्मा समितीच्या रिकमेंडेशननुसार केंद्र सरकारने 2013 काय केलं, 10 वर्षाची शिक्षावरची तरतूद वगैरे IPC मध्ये वगैरे तयार केलेली आहे. ओके, तरी देखील जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्याकडे याला ॲसिड प्रिव्हेन्शनसाठी एकही कायदा वगैरे भारत सरकारने केलेला दिसून येत नाही आहे. ओके, म्हणजे एवढे व्हिक्टीम वगैरे होत आहेत तरी देखील आपण यासंबंधी कायदा वगैरे केला नाही. तर आता येणाऱ्या आगामी काळात वगैरे होईल असं आपलं इथं मत आहे, परंतु अद्याप कायदा नाही. मग आता याची जर काही संख्या वगैरे देता येईल का आपल्याला, तर पहा, नालंदा युनिव्हर्सिटीने एक स्टडी वगैरे केली होती 2019 मध्ये. मग त्यांनी सांगितलं की जे जवळपास जास्त केसेस जे आहेत ते लवच्या बाबतीतच होतात. म्हणजे एखाद्या वेळेस मुलगा जेव्हा मुलीला प्रपोज वगैरे करतो, मग त्यावेळेस जेव्हा मुलीनं त्याला रिजेक्ट वगैरे करतं, तेव्हाच त्यावेळेस अपोज जेव्हा झालं त्यामध्येच आपल्याला हे जास्तीत जास्त केसेस वगैरे घडलेले इथं दिसून येतात. त्यामुळे केंद्र सरकारने वगैरे यावरती स्टेप्स वगैरे उचलणं गरजेचं आहे. कारण पहा, ॲसिडमध्ये एकदा व्हिक्टीम वगैरे जरी झालं, म्हणजे इथं दिलेलं आहे त्यांनी की सुप्रीम कोर्टाने भरपूर त्यांना कम्पेन्सेशन वगैरे देण्याची तरतूद वगैरे केलेली असली तरी देखील प्रॉब्लेम काय होतो, एकदा त्यांचा चेहरा वगैरे जर गेला म्हणजे त्यांची जी लाईफ वगैरे जाते ती पुन्हा परत पैशाने वगैरे भरून येत नाही. त्यामुळे जे पार्लमेंट वगैरे आहे त्यांनी कायदा वगैरे करावं असं यामध्ये रेकमेंडेशन वगैरे देण्यात आलेले आहेत. बाकी यामधून दुसरं काही गरजेचं वगैरे नाही आहे. जर GS2 मध्ये वगैरे गव्हर्नन्समध्ये वगैरे तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही हा डाटा ते इथपर्यंत तुम्ही हे सर्व काही लिहू शकता. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून दुसरी न्यूज वगैरे काही गरजेची तर दिसून आली नाही. ओके, त्यानंतर क्रीडा न्यूज आहेत, गरजेच्या नाहीत पहा. त्यानंतर डायरेक्टली टेक्स्ट आणि कंटेक्स्टमध्ये या. इथे पहा, कॅगने अहवाल दिलेला आहे की 63,345 एवढ्या हत्या झालेल्या आहेत, म्हणजे रेल्वे ट्रॅकवरती. किती? 63,345 2017-18 ते 2020-21 दरम्यान. ओके, म्हणजे एवढे एशियाटिक लॉयन्स पण यामध्ये मेलेला आहे, म्हणजे धडकेत मृत्यू वगैरे झालेली आहेत त्यांच्या. काय म्हणतो आपण, म्हणजे रेल्वे वगैरे जाते, रुळावरून पास होत असताना जे प्राणी वगैरे असतात ते हाय स्पीडच्या कारणांमुळे वगैरे त्यांचा मृत्यू वगैरे झालेले. पण ही आकडेवारी थक्क करणारी आहे. पहा, अवघ्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला किती 63,345 प्राणी वगैरे मारले गेलेले आहेत. जल्लीकट्टू कल्चरल प्रॅक्टिस ऑर क्रुएल्टी. पहा, कालच्या द हिंदूमध्ये एक लेख आलेला होता, पण आपलं काल व्हिडिओ वगैरे आलं नव्हतं, त्यामुळे मी आज याला पूर्णतः कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पहा, 2009 मध्ये जल्लीकट्टू ॲक्ट आला तमिळनाडू सरकारने. ओके, जल्लीकट्टू काय आहे, तर अशा पद्धतीने प्राण्यांसोबत वगैरे कबड्डी खेळण्यासारखं एक त्यांचं म्हणजे कल्चरल त्यांचं हे आहे, खेळ आहे. ओके, मग पहा, याला प्रोटेक्शन वगैरे देण्यासाठी काय केलं, तमिळनाडू गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन ॲक्ट आणला 2009 मध्ये. मग कायदा झाल्याबरोबर आपल्याकडे काय आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाकडे पॉवर आहे की त्या ज्युडिशियल रिव्ह्यू करायचं. एखादा कायदा जर आला तर त्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतात. मग अगदी त्याच पद्धतीने 2009चा कायदा आला. 2009च्या कायद्याला 2014 मध्ये काय झालं, ज्युडिशियल रिव्ह्यू करण्यात आलं. ओके, ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत हा जो 2009चा कायदा होता तो नल अँड व्हाईड केला. म्हणजे काय, जल्लीकट्टूवर बॅन वगैरे आलं की जल्लीकट्टू आजपासून म्हणजे अशा पद्धतीने खेळणं वगैरे चालणार नाही. ओके, प्राण्यांसोबत खेळ वगैरे ते चालणार नाही असं डायरेक्टली बॅन वगैरे केलं 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने. मग अगदीच 3 वर्ष वगैरे उलटून गेली. 3 वर्ष उलटून गेल्यानंतर एक तमिळनाडू सरकारने काय केलं, एक ऑर्डिनन्स वगैरे आणलं. ऑर्डिनन्स म्हणजे माहिती आहे सर्वांना की काय, तर एक विधेयक, म्हणजे जेव्हा पार्लमेंट वगैरे सेशनमध्ये नसते किंवा विधानसभा जेव्हा सेशनमध्ये नसते तेव्हा त्यांनी काय करतात, तर एक आपण काय म्हणतो त्याला वटहुकूम. ओके, एक वटहुकूम वगैरे आणला व 2017 मध्ये त्यांनी काय केलं, वटहुकूमद्वारे एक कायदा वगैरे तयार केला की जे सुप्रीम कोर्टाने वगैरे जे बॅन लावलेलं होतं. ओके, म्हणजे हे बेसिकली जर पाहिलं तर PCA आहे. PCA म्हणजे काय, तर प्राण्यांचं प्रोटेक्शनसाठी एक कायदा आहे, PCA ॲक्ट 1960चा. 1960च्या ॲक्टनुसार 2009 मध्ये पहिल्यांदा अमेंड झाली होती. मग त्यानंतर पुढे 2017 मध्ये पण त्यांनी अमेंड केली. ओके, मग पहा, PCA मध्ये जेव्हा अमेंडमेंट झाली, ह्या प्राण्यांच्या प्रोटेक्शन कायद्यामध्ये जेव्हा अमेंडमेंट झाली तेव्हा पुन्हा परत एकदा काय झालं, ह्या 2017 पासून हे जल्लीकट्टू वगैरे जे आहे ते खेळ परत एकदा चालू झालं. कारण सुप्रीम कोर्टाचं जे बॅन आहे ते 2017च्या कायद्यानुसार वगैरे त्यांनी उठवून टाकलं. ओके, व सुप्रीम कोर्टालाच त्यांनी बॅन वगैरे केलं. ओके, मग हे त्यांचं थोडंसं बॅकग्राऊंड होतं. मग आता प्रॉब्लेम काय आहे, तर आता 2014ची एकदा केस तुम्ही लक्षात घ्या की 2014 मध्ये कोणती केस होती, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया वर्सेस नागराजा केस आहे.
ॲनिमल वेलफेअर बोर्ड वर्सेस ए नागराज या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने बॅन लावलेलं होतं. ओके, मग त्यानंतर 2017मध्ये त्यांनी ऑर्डिनन्सद्वारे एक कायदा वगैरे तयार केला व कायद्यानुसार PCAला अमेंड केलं. ओके, PCA कायदा आहे 1960चा. या कायद्याला त्यांनी अमेंड करून काय म्हटले तर परत एकदा सुप्रीम कोर्टाचा जो बॅन वगैरे लावलेला होता तो त्यांनी बॅन उठवला व जल्लीकट्टू परत एकदा खेळायला वगैरे तयार झाला. मग परत हे झालं, परत म्हणजे वाद वगैरे तर उठणारच आहे. ओके, मग परत यांनी काय केलं तर 2018मध्ये परत एकदा सुप्रीम कोर्टात केस गेली. ओके, की तुम्ही हे बॅन लावलं होतं सुप्रीम कोर्टाने, ते बॅन तुम्ही कशा पद्धतीने उठवलं. म्हणजे आता केस जी सध्याला चालू आहे ती 2017च्या कायद्यानुसार चालू आहे. 2017ला जे तामिळनाडू गव्हर्नमेंटनी जे कायदा वगैरे तयार केला होता त्या विरोधात असं सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे व ती केस आता पुढील आठवड्यामध्ये वगैरे घटना समितीसमोर वगैरे येणार आहे. घटनापीठासमोर येणार आहे. ओके, मग तेव्हा घटनापीठ काय वगैरे म्हणेल ते आपल्याला पाहायचं आहे. तरी देखील तुम्हाला काही 2-4 पॉईंट वगैरे मी सांगणार आहे, तर पाहूयात आता ती. आता पहा, आपल्याकडे प्राण्यासाठी रेग्युलेशनसाठी वगैरे संविधानामध्ये काही चर्चा वगैरे आहे का, म्हणजे आता आर्ग्युमेंट त्यांच्या सोबत आणि त्यांच्या विरोधात काय आहेत तर ती पाहून घेऊयात अगोदर. आता पहा, जे तामिळनाडू गव्हर्नमेंटची आर्ग्युमेंट वगैरे आहे ती आर्ग्युमेंट अशा पद्धतीने आहे की आपली जे फंडामेंटल राईट वगैरे आहेत त्या फंडामेंटल राईटमध्ये कुठंच सांगितलेलं नाही आहे, फंडामेंटल राईटमध्ये कुठंच सांगितलेलं नाही की ॲनिमलला वगैरे प्रोटेक्शन असावं. ओके, म्हणजे आर्टिकल 21 जर घेतलं त्यामध्ये जीवित आहे. ओके, म्हणजे आर्टिकल 21मध्ये फक्त माणसांसंबंधी आहे. त्यानंतर आर्टिकल 14 जर पाहिलं तर समानतेसंबंधी आहे. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय आहे तर इथे प्राण्यासंबंधी कुठं चर्चाच केली नाही आहे. परंतु याच्या पॉझिटिव्हमध्ये जर पाहिलं तुम्ही, आर्टिकल 29 काय सांगतं तर आर्टिकल 29 सांगतं की तुम्ही तुमचं कल्चर वगैरे चालू ठेवू शकता. ओके, मग पहा, ॲनिमल संबंधी आपल्या भारतीय संविधानामध्ये कोणतं आर्टिकल नसताना तुम्ही आमच्यावर बंद का करता सुप्रीम कोर्टाला, असं त्यांनी विचारणा करत आहे तामिळनाडू गव्हर्नमेंट. व यासोबतच आर्टिकल 29चा सहारा तामिळनाडू गव्हर्नमेंट घेत आहे की कल्चरला प्रोटेक्शन वगैरे देणं हे आमचं कर्तव्य आहे. मग तुम्ही अशा पद्धतीने का मध्ये येत आहात, असं डायरेक्टली यांचं मत आहे तामिळनाडू गव्हर्नमेंटचं. मग पहा, आता आपण पाहूयात आर्ग्युमेंट त्यांच्या विरोधातील. ओके, आणखीन एक आहेत पहा, सॉरी फॉर दॅट, आणखीन 2 आर्ग्युमेंट आपल्याला इथं देता येतील. यासोबतच पहा, तामिळनाडू गव्हर्नमेंटचं आणखीन एक म्हणणं आहे की ॲनिमल्सचे जे कायदे वगैरे आहेत, ॲनिमल संबंधी जे कायदे वगैरे आहेत ते कशात आहेत तर भारतीय संविधानाने जे पार्ट 4, ओके, पार्ट 4 आणि 4A आहे तिथे हे सर्व कायदे वगैरे तरतुदी वगैरे देण्यात आलेले आहेत. म्हणजे तिथे काय आहे, DPSP आहेत आणि तिथे काय आहे, DPSP सोबतच फंडामेंटल ड्युटीज वगैरे आहेत, तिथे आपल्याला कायदे वगैरे करण्यात आलेले आहेत. म्हणजे पहा, हे कशापासून आहेत, न्यायप्रविष्ट म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूपासून हे प्रोटेक्टेड आहेत व त्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे घेता येत नाही असं आपलं म्हणजे राज्य सरकारचं वगैरे म्हणणं आहे, तामिळनाडू राज्य सरकार. परंतु याच्या विरोधात जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाचं जे म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टाने 2014मध्ये जेव्हा ही केस वगैरे तिकडे वर्ग झाली होती तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जे जस्टिस वगैरे होते त्यांनी हेच म्हटलेलं होतं की आपल्याला जी लिबर्टी वगैरे देण्यात आलेली आहे आर्टिकल अंडर 21 नुसार, तर ती जी लिबर्टी आहे त्या लिबर्टीचा खूप मोठा वगैरे त्यांनी इंटरप्रिटेशन वगैरे त्यांनी दिलेलं आहे की जीवित, ओके, आर्टिकल 21 काय सांगतं तर जीविताचा अधिकार आहे. ओके, मग जीविताच्या अधिकारामध्ये आपल्याला सर्व म्हणजे प्राण्यांचे पण येतात, पक्ष्यांचे पण येतात, हे सर्व अधिकार वगैरे तिथं आहेत असं सुप्रीम कोर्टाचं वगैरे म्हणणं आहे. किंवा जे वकील आहेत, विरोधी पक्षाचे जे वकील आहेत त्यांचं तशा पद्धतीने म्हणणं आहे. आता तामिळनाडू गव्हर्नमेंटची केस आपल्याला जर पाहिली तर थोडीशी स्ट्रॉंग आहे, परंतु आर्टिकल 21 जर पाहिलं तर हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईनमध्ये वगैरे येतं व सुप्रीम कोर्ट परत एकदा नल व्हाईड करू शकतं, हे आपलं इथं बेसिकली पाहायला येतं. कारण आर्टिकल 21 सर्वांवर भारी वगैरे आपल्याला पडताना दिसेल इथे. ओके, कारण DPSP आणि जे फंडामेंटल ड्युटीज वगैरे आहेत तिथून तर तामिळनाडू गव्हर्नमेंट अगदीच तिथं थोडंसं वाचू शकेल, परंतु आर्टिकल 29 पण त्याचा इम्पॅक्ट वगैरे तेवढा पडणार नाही. कारण आर्टिकल 29 काय सांगतं तर फक्त कल्चरला प्रोटेक्ट करायचं आहे, तरी देखील आर्टिकल 21 त्यावरती वर्चस्व करेल कारण तिथं जीवितहानीचा म्हणजे जीवितांना प्रोटेक्ट वगैरे करण्याचा अधिकार आहे व तेच 2014च्या केसमध्ये वगैरे झालेलं होतं. मग आता पाहूयात पुढल्या आठवड्यामध्ये वगैरे कशा पद्धतीने या केसवर वगैरे जजमेंट येईल. ओके, आय होप हा पण लेख तुम्हाला योग्यरित्या समजलेला असेल. आता याबद्दल जास्त डिटेल वगैरे गेलं नाही कारण सुप्रीम कोर्टाचा आणखी इंटरप्रिटेशन वगैरे आलेलं नाही. मग पाहूयात किंवा येईल इंटरप्रिटेशन जेव्हा येईल तेव्हा आपण त्याबद्दल चर्चा नक्की करूयात. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.